नमस्कार, मी गणेश आवरी, महाराष्ट्र टाइम्स मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आता उमेदवार आता प्रचारांच्या देखील आता जोरदार प्रचार देखील प्रत्येक गावोगावामध्ये पोहोचत आहे। त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या समस्या आहेत या समस्या जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत। राहता तालुक्यातील कोराळे या गावामध्ये आपण आलेलो आहोत। आपल्याबरोबर या ठिकाणचे स्थानिक जे काही ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांकडून आपण या ठिकाणच्या समस्या जाणून घेणार आहोत। कोणी 5 वर्षामध्ये काय काय आश्वासनं दिले होते, कोणी काय शब्द दिला होता, कोणी पाळला नाही, हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय मावशी, काय समस्या काय तिथल्या? हो, पाणी नाही तर रात्याहून पाणी आणावं लागतं। 30 रुपयाचा एक ड्रम भरून दुपारीच पाणी आणले आम्ही, ते घडीभर सुद्धा पुरत नाही। इतकं पाणी पिते, पोरं स्वरं सगळं सांड लवण, पाणीच पुरत नाही। काय करायचं, इकत घ्यावा तर ते प्यायचं पाणी नाही, तर ते प्यायचं पाणी नाही तर ते धुण्या भांड्याला होतंय, आणि मग सांडायला आंघोळीला आणि प्यायला कुठून आणायचं पाणी? मग किती वर्षापासूनचा हा प्रश्न आहे? हा, हे कायमचाच आहे। नाही, किती वर्ष अंदाजे? 7-10 वर्ष झाले। बरं, दिवसभरामध्ये पाणी फक्त पाणी आणण्यासाठी किती तास जातात तुमचे? दुपार 2-3 तास लागते, तर 3-4 तास लागते पाणी आणायला। येरीला सुद्धा पाणी नाही। त्यानंतर काय कामं करायचे पाणी आणल्यानंतर? काय काम करायचं? भाकरी खायच्या आणि बसायचं। पैसे कुठून आणायचे? ते धान्य आणायला बी काय करायचं आम्ही? पाण्याचा मुख्य प्रश्न आहे। पाणी नाही तर करायचं काय मग? या मावशींनी जे काही समस्या सांगितलेली आहे, या परिसरामध्ये पाणी महत्त्वाचं आहे, मात्र या ठिकाणी पाणी नाही। 2-3 तास पाणी आणण्यासाठी मध्ये जातात, त्या पाणी आणण्यासाठी पैसे देखील खर्च करावा लागतो। काय सांगाल तुम्ही, एक आता या ठिकाणची परिस्थिती काय सांगाल? सध्या इथं भीषण दुष्काळ आहे आणि रोजगाराचा समस्या जास्त प्रमाणात आहे। शेकडो तरुण असे कधी बेरोजगार आहे आणि काम कोणालाच नाही इथं, आणि प्रत्येक राजकारणी येतो तो त्याच्या सोयीनुसार राजकारण करून जातो, आणि इथं म्हणजे फक्त पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। काय सांगाल? पाण्याचा प्रश्न अवघड आहे, पाणी येत नाही। 15 दिवस आम्हाला पाणी राहत नाही। आणि पाणी काय सांगाल? तर आम्ही वाड्या वस्त्यांवर राहतो, 15 दिवसातून एकदा टँकर येतोय। 20 दिवस, 15 दिवस, 10 दिवसाचा टँकर येत नाही। 10 दिवस ते पाणी स्टोरेज कसं करायचं, काय करायचं? आणि या दुष्काळामुळे रोजगाराचा तर पूर्ण प्रश्नच तयार, का कोणाला काही रोजगारच उपलब्ध होत नाही कुठंच। याला जबाबदार राजकारणीच लोक, दुसरं काय? याला कोण जबाबदार आहे? कोणतेही कामं असे पूर्णत्वास नेले जात नाही। अर्धवट विरोध काय असेल त्याच्यातून, विमानतळ झालं, नुसता रस्ता झाला, पण काही नाही त्याच्यातून लोकांना काही फायदाच होऊ नाही राहिला ना। फक्त आश्वासनं दिली। आश्वासनं तर काय मत चालू आश्वासन? ठीक आहे, आश्वासनांचा पाऊस या ठिकाणी जास्त पडलेला आहे। काय सांगशील एक तरुण म्हणून? मला या ठिकाणच्या समस्या सांग आणि तरुणांच्या पण समस्या सांग। इथं सध्या मी जसं जलमलोय, म्हणजे मला जसं कळतंय तसं ह्या गावामध्ये पाण्याचा दुष्परिणामच आहे। आणि त्यानंतरनं इथं मी अजूनही पण सध्या नोकरीला नाही, बेरोजगारच आहे। त्यानंतरनं माझं बाकीचा जो युवा तरुण आहे त्यांचं शिक्षणही भरपूर झालेलं आहे। इथं कुठलाही राजकीय पक्ष किंवा नेता कोणीही येतो त्याच्या पद्धतीनं राजकारण करतो। त्यानंतर ज्या वेळेला इलेक्शन येतं त्यावेळेलाच मतदान मागतात, इतर वेळेला म्हणजे पुन्हा या गावाकडे लक्षही कोणी देत नाही। स्वार्थ साधण्यासाठी ते इथे येतात। काय सांगाल? मला एक सांगा, या बाजूला जर पाहिलं तर विमानतळ आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिर्डी साई संस्थान एवढं मोठं आहे, जगभरातून लाखो भाविक इथे येतात, तरी नोकरीचा समस्या इथून उद्भवते। नोकरीच्या समस्या, राजकीय हस्तक्षेप जर केला तर जो तो ज्याच त्याच्या पद्धतीने ज्याच त्याची वर्ग, म्हणजे ज्याच त्याचा जो त्याच्या पाठीमागे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते त्याच्या पद्धतीने तो कामाला लावण्याचा प्रयत्न करतो, वशिलेबाजी। परंतु जे खरोखरच ज्यांना गरज आहे, आजची कंडिशन अशी आहे की ज्यांना खरोखर गरज आहे, ज्यांना गरज अपेक्षित असताना त्यांना नोकरी मिळत नाही आहे। आणि त्यांची क्वालिफिकेशन जरी झालेलं असलं तर 10 ते 15 वेळेस आपल्याला चक्रा मारावं लागतात सरकार दरबारी किंवा राजकीय व्यक्तींच्या दरवाजावर 15 ते 20 चक्रा मारल्या तरी सरासरी कुठल्याही प्रकारच्या योजना म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं होत नाही असं काम। काय सांगाल मला या ठिकाणचे समस्या ज्या आहेत? मावशीने ज्याप्रमाणे सांगितलं पाण्याची समस्या आहे, तुम्ही गावकरी ग्रामस्थ तुम्ही खासदारांपर्यंत पोहोचला असेल, आमदारांपर्यंत पोहोचला असेल, त्यांच्याकडून काय उत्तर आले तुम्हाला? आता तसं बघायला गेलं तर खासदार म्हणजे आता तुम्हाला सर्वांना माहिती तर खासदार मध्यंतरी चालू होतं, खासदार दाखवा बक्षीस मिळवा। आता हे आम्ही गावातून सुद्धा वैयक्तिक हा मुद्दा
हे केला होता की खासदार आल्यानंतर आम्ही एक सर्व गाव मिळून बक्षीस देणार होतो का खासदार सापडले म्हणून. आज हा आता हे आहेत आणि बाहेरच्यांना असं आहे सांगायला की हे साईबाबांची पावनभूमी समजली जाते, पण ह्या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये केवळ आत्ता सध्या वशिल्याला महत्त्व आहे. तुमच्याकडं स्किल आहे, तुम्हाला स्किलला महत्त्व नाही. तुमच्याकडं वशिला आहे, तुम्हाला वशिल्याला महत्त्व आहे. म्हणजे स्किल म्हणजे इथं माती मळण एकदम धूळ खात पडलेलं आहेत. एखाद्याकडं स्किल असलं त्याचं काही नॉलेज होणार नाही, पण तो इथून बाहेर गेला त्याचं तिथं सोनं होतं. पण इथं सोनं का होत नाही तर केवळ इथं वशिला झालं. तुमचा वशिला असला तरच तुझं पुढं तो कुठलं तरी यशस्वी असणार. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, एखाद्या ठिकाणी जर क्वालिफाईड व्यक्ती असला तो कुठंतरी एकदम रोजंदारीच्या याने काम करतो आहे आणि केवळ काहीतरी 10वी पास किंवा नापास काहीतरी 4थी पास असे व्यक्ती त्यांच्यावर सुपरवायझर म्हणून काम करतात. ही अशी या मतदारसंघातली अशी परिस्थिती आहे. किंवा म्हणजे वशिला. आणि पाण्याचा विषय जर घेतला तर तो माझे पूर्वज आणि वडीलधारी जे आहेत ते पण आजच सांगतायत किंवा अजून निळवंड्याची वाट बघतायत. आता मी तरी काय सांगणार या संदर्भात. मला जर त्यांच्या परिस्थितीमध्ये येत आता मला नाही वाटत का ते पाणी इथपर्यंत येईल म्हणून. तुमचा पण आता विश्वास उडाला आहे. हां, काय सांगाल? या मतदारसंघात सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची बिकट समस्या आहे आणि पाणी हे जीवन आहे. जर आज पाणी नसेल तर शेतकरी वर्ग असेल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असेल पाण्याशिवाय काही करू शकत नाही. आणि दुसरी समस्या म्हणजे बेरोजगारी. म्हणायला झाले फक्त शिर्डी साईबाबांची पावनभूमी आहे, शेजारी विमानतळ आहे, इथून बायपास गेलेला आहे, परंतु बायपासला जे हॉटेल आहे तिथे रस्त्याचं काम बंद असल्यामुळे त्यांना उपासमारीची वेळ आली होती. आणि साईबाबा संस्था म्हणजे आता माझ्या सहकार्याने सांगितलं की तिथं परिस्थिती कशी आहे. मी स्वतः MSc MAd केलं आहे, माझे 10 अर्ज साईबाबा संस्थांमध्ये असतील, परंतु अजूनही मला कधी इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही आणि मला घेतलं गेलं नाही. माझ्यापेक्षा कमी गुणवत्ता असलेले त्यांचं सिलेक्शन झालं आहे. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे कशा पण सिलेक्शन होतं. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकास जर करायचा असेल तर ज्यांना पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. निळवंडे धरण आता आमचे आजोबापासून ऐकतो आहे, अजून आम्हालाही ते भेटलं नाही. कदाचित आमच्या पोरांना आम्हाला पुस्तकात लिहून दाखवावं लागेल निळवंडे धरण इथं करायचं होतं. अशी परिस्थिती काही दिवसांनी या कोराळ गावामध्ये ओढवणार आहे. आणि यापेक्षा दुर्भाग्य म्हणजे आमच्या गावचं असं का पूर्वी असं ऐकायचो आम्ही, आमच्या वाळवडी सांगायची कोराळ गावामध्ये मुली देत नाहीत का केवळ पाण्यामुळं. आता आमच्या आम्हाला जी मुलं झाले तर आम्हाला प्रश्न पडला की आमची लग्न कसे करायचे, कारण मुलीच द्यायचं. बाहेरच्या मतदारसंघामध्ये चर्चा की कोराळ गावामध्ये आम्ही मुली का द्याव्यात, आमच्याकडे काही दुसरं पाण्यामुळं मुलीसुद्धा द्यायला कानाकडे करतात. ही खूप मोठी समस्या आहे आणि याबाबत या सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. अन्यथा भीषण दुष्काळ ओढवलेला आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. जर गावामध्ये जर पाणीच नसेल आणि त्या गावामध्ये जर कोणताही शेतीमाल पिकत नसेल, मुलांना नोकऱ्या नसतील, रोजगार नसतील, तर कोणता वडील कोणता बाप आपली मुलगी त्या गावामध्ये देईल? साहजिक आहे. काय सांगाल तुम्ही? मला वाटतं ग्रामपंचायतमध्ये आहेत ना, सांगा तुम्ही. आता लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचले असेल काय? तर आमच्या गावामध्ये पाण्याची टंचाई भीषण आहे आणि जनावरालासुद्धा पाणी नाही. पाणी विकत घ्यावं लागतं. तर 70 रुपयाला एक टाकी घेऊन पाणी पुरत नाही लोकांना. परत रोजंदारीचा प्रश्न आहे. दिवस लागतो एका माणसाला सायकलीवर कॅन आणणे, पाणी आणणे, दिवस जातो आणि त्याच्यामुळे रोजंदारी उपलब्ध होत नाही, कारण त्यांनी पाणी आणायचं का काम बघायचं. हा महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे आमच्या गावात. मला एक सांगा, आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे काही खासदार आहेत, या खासदारांनी कोणते कामं सोडले मग 5 वर्षामध्ये? नाही, आमच्या कोराळ्यामध्ये खासदारांनी काम केलेलं नाही. काम केलेले नाही, काहीच नाही. काहीच नाही. खासदार आम्हाला माहितीच नाही ना. काय कामं काय झाली? आपल्याला कामं काय कोण आहे खासदार? तू माहिती नाही आपल्याला. नाव माहीत नाही, नावच माहीत नाही. काय थोडक्यात खासदार कोण आहे? खासदार काय आठवत म्हणजे आता शिर्डी. मला एक सांगा, शिर्डीचं अंतर इथून किती किलोमीटरवरती शिर्डी आहे? 7-8 किलोमीटर आहे. 7 किलोमीटरवरती जिथं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे नाव आहे, जिथला खासदार आहे, त्या खासदाराचं नाव तुम्हाला माहीत नाही? म्हणजे नाही, नाव माहिती म्हणजे ते लोखंडे म्हणून ऐकलं होतं, पण ते 4-5 वर्ष विसरून गेलं ना. आता हे दुसरं पण 5 वर्ष दुसरी ना, तर दुसरं फ्रेश नाव ऐकलं म्हणजे ते जर पुन्हा नाही आले तर ते परत ते विसरण्यासारखंच राहील. आता खासदार साहेब म्हणलं तर आम्ही आत्तापर्यंत मी बऱ्याच गावामध्ये हिंडलो,
कोणत्या गावामध्ये मागासवर्गीय याच्यामध्ये खासदारांनी कोणता निधी दिलेला नाही आत्तापर्यंत मला काही दिसलेलं नाही का कोणत्या चावडीला निधी दिला का समाज मंदिराला दिला का काहीच नाही कुठं हॅमॅक्स नाही का काही नाही मी प्रत्येक राजवाडे फिरलो पण कुठंच मला आढळलं नाही तुमच्या गावात काहीच नाही दिलं नाही आमच्या राजवाड्यामध्ये काहीच नाही दिलं खासदार काय सांगाल बोला तुम्ही नाही बोलणार तुम्ही बोलणार नाही मतदान तर करणार ना नाही बोल ठीक आहे दबाव येत असेल कॅमेरा पुढे कधी बोलले नसेल काय सांगाल काय नाही आता मी शेतकरी माणूस आहे आणि निसर्ग तो कोपलेलाच आहे निसर्ग कोपला पण राजकीय पुढारी कोपले आमच्या राशी परिस्थिती झाली 40 वर्षापासून आम्हाला प्यायला पाणी नाही निळवंड येता आमच्या आई वडीलही गेले आता आमची जायची वेळ आलेली आता हे उमेदवार तुमच्याकडे येतील मतं मागण्यासाठी त्यावेळेला तुम्ही काय उत्तर देणार त्यांना पाण्याचाच प्रश्न विचारावा लागणार आहे ना आम्हाला पाणी कधी द्या त्या पुन्हा ते आश्वासन देणार आश्वासन करता करताच आमच्या पूर्वजावर गेले आता आम्ही जायची वेळ आलो ना आणि आमच्या मुलांचं भवितव्य कसं व्हायचं पुढं आता यांच्या विश्वास ठेवणे विश्वास ठेवायचा कसा आता ठीक आहे विश्वास गेल्या अनेक वर्षांपासून विश्वास फक्त नाव आहे का त्याला काय तरुण म्हणून सांगा आता काय आजपर्यंत 3 पिढ्या गेलेल्या आहे तर आमची पिढी चालली पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये निळवंडे पाणी देतात तर राजकीय पुढारी सगळे निवडणुका आल्या का तोंड दाखवतात त्या पलीकडे परत ती काळजी घेत नाही आणि ड्राय परिसर असल्यामुळं आमची पाण्यापासून भटकंती होते आणि आज 50 ते 60 रुपये 70 रुपयापर्यंत पाण्याच्या टिपड्यासाठी आम्हाला पैसे मोजावे लागतात तरीच अशा प्रकारे भीषण दुष्काळ आमच्या परिसरात आहे शिर्डी विमानतळ झालं काही तरी आमच्याकडे म्हणावं अशा काही अशा सुविधा उपलब्ध झालेल्या नाही तर नावासाठी ठीक आहे मला आता सर्वांना अगदी थोडक्यात 1-1.5 मिनिटामध्ये मला खासदारांविषयी थोडक्यात मला माहिती घ्यायची आहे काय खासदार आले का इकडे गावामध्ये आले कधी नाही खासदार लग्नाला आलते एकदा कोणाच्या उपाध्यायच्या लग्नाला तेव्हा पाहायला भेटलं लग्नामध्ये आता यावर्षी मला तरी फक्त इलेक्शनचे ते बॅलेट पेपर आहे का त्याच्यावर त्यांचा फोटो दिसला प्रत्यक्षात अजून दर्शन नाही होईल आता जरी झालं आता त्यांचं दर्शन जरी झालं ना तर त्यांना आमचं पण दर्शन त्यांना दाखवणार काय पाठीमाग मी तळेगावचा आहे तळेगाव कोणतं तळेगाव दिघे हा मग ते आपल्याच मतदारसंघात आले का तिकडं तिथून मी रोजगारच आहे विखे साहेबांच्या पायरन्सला जाऊन आलेलो आहे आणि थोरात साहेबांच्या यशोधनला बी जाऊन आलेलो आहे पण रोजगार काय नाही माझे अर्ज पडेल असते ना आजही पाहून घ्यावा अर्ज पडूनच आहे काय सांगा मी शिर्डीमध्ये लोखंडे साहेबांना बघितलं होतं ज्या वेळेला त्यांनी फॉर्म भरला आता खासदार केला तर त्यावेळेला ते कृष्ण हॉटेल आहे साईबाबाच्या कॉर्नरला जे पिंपळवाई रोडला श्रीकृष्ण म्हणून मी तिथं ट्रॅव्हल ऑफिसला जॉब करतो तर तिथं मी त्यांना सकाळी त्यांची युनोवा आणि त्यांचं काही कार्यकर्ते तर ते रोडला उतरले त्यांच्याबरोबर शिर्डी किंवा इतर कुठल्याही परिसरातले एक बी व्यक्ती त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं तर तिथं रेस्टॉरंट आहे श्रीकृष्ण हॉटेलचं तर तिथल्या लोकांना म्हटलं अरे ते खासदार आहे तर त्यानंतर ते म्हणे कोणते खासदार तर त्यांनाही खासदार माहीत नाही त्यानंतरनं तो म्हटलं ते एकटे तिथं उभे आहे त्यांना बोलवा चहा पाणी करा त्यानंतरनं चहा पाणी केला पहिला आल्यानंतरनं त्यांनी विचारलं की तुमचं मतदान आहे का तुमचं तर आलं तर मतदान करा म्हणजे ठीक आहे त्यांनी त्यांची परिस्थिती देखील सांगितलेली आहे आता मला 1-2 मुद्द्यावरती यायचे तुमच्याकडूनचे तुम्ही पहिल्यांदा या अगोदरचे जे खासदार होते भाऊसाहेब वागचौरे त्यांचे कामं सत्ता नसताना आणि लोखंडे यांच्याकडे सत्ता असताना नेमकी काय दोघांमध्ये कोणाची कामं जास्त झाली तुलना आता याच्यामध्ये तुलना म्हणजे आम्हाला दोघांची कामं आमच्या गावामध्ये काही झालं कोणाचीच नाही कामं आम्हाला नाही सांगता यायचे कोणाचे दोघे लोखंड्यापेक्षा वागचौर साहेबांचे कामं चांगले आहेत वागतो साहेब थोडं काम बरं आहे त्याला ओळखता का हा ओळखतो लोखंडेला ओळखत नाही ओळखते पण ते येते ना एवढं काय करणार त्यांना वागचौर साहेबांनी काम केलेले वागचौर साहेबांनी ना आयमॅक्स दिले काही सभा मंडप दिले मंदिरांना त्याच्यानंतर त्यांनी काही बाकीचं काम नाही केलं आणि लोखंडे साहेब जसे गेले ना शिक्के मारून तसे अजूनपर्यंत आलेच नाही डायरेक्ट दिल्लीलाच गेले दिल्लीला काय सांगाल दोघांपैकी कामं कोणाच जास्त आहे हो वागचौरे साहेबांचे नाही कोण दोघांचे नाही सांगतो दोघांची नाही आता ते जरी पारड्यात टाकले आपण दोन्हींचं पारडं बघितलं तर ते पारडं खरं आहे का खोटं हे सुद्धा म्हणजे तुलना करणं सुद्धा चुकीचं आहे विश्वास नाही काय सांगाल त्यांच्याबद्दल एकच सांगावं वाटतं की एकाच नाण्याच्या 2 बाजू एकाच नाण्याच्या 2 बाजू वागचौरे साहेबांचे बरे आहे पण लोखंडे साहेबांचं काहीच नाही जे आता माझे मित्र यांनी शब्द दिला की एकाच नाण्याचे 2 बाजू नाणं कुणी ठोकलं तरी ते सारखाच आवाज देणार आहे कारण दोघं सारखेच आहे सारखेच मी तर बघितलंच नाही दोघांना पण पाहिलं नाही दोघांचे काही काम नाही आमच्या गावामध्ये काहीच काम नाही
नाही, वाकचौरे भाऊसाहेबांचं काही काही प्रमाणात काम आहे. वरही प्रश्न मांडण्यात ते चांगले आहे, जाणकार आहे, हुशार आहे, सगळ्या क्षेत्राचा अनुभव चांगले माणसं आहे. त्यांचं लोखंडेंपेक्षा किती म्हणलं तरी विरोधात असूनही काम चांगलंच आहे, जरी ते खासदार नसले तरी. भाऊ बोलणार आहे का? समक्षात अजूनपर्यंत मी त्यांना बघितलं नाही. बघितलं फक्त असं हॅमॅक्सच्या कोणाला वाकचौरे साहेबांना पण आणि लोखंडे साहेबांना. दोघांनी दर्शन दिलं नाही? दोघांनी फक्त बॅनरवर असं लांबून बर्थडे बॅनरचं दर्शन झालं? हो, बॅनरचे दर्शन. काय सांगाल? नाही, वाकचौरे साहेबांचं आहे थोडंसं काम. ठीक आहे, मला आता शेवटला थोडक्यात 1-1.5 मिनिटामध्येच मी संपवणार आहे. मला फक्त कौल जाणून घ्यायचं आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून आता सेना भाजपाचे लोखंडे हे उमेदवारी करतात, काँग्रेस राष्ट्रवादीचे भाऊसाहेब कांबळे करतात, अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे करतात, वंचित आघाडीचे संजय सुखदास हे देखील आता उमेदवारी करतात. याच्यामध्ये नेमकी कोणाला पसंती असणार? अगदी थोडक्यात उत्तर पाहिजे. नाही, तुमचं सांगा आता. मी उमेदवारांपैकी काय कौल असेल? समान आहे आपल्याला. कोणाला? वाकचौरे अपक्ष. सगळ्यांची हाऊस झालेली आहे. अगोदर ते उमेदवार होऊन गेलेले आहे. आता वंचित बहुजन आघाडी. नाही, उमेदवारावर तर कोणाचंच काही मत नाही. फक्त माझं मत आज मोदी फॅक्टरवर मत म्हणून त्यांच्या ज्या असेल शिवसेना. त्याच्यामध्ये भाऊसाहेब वाकचौरेंनी असं सांगितलं की मी जरी निवडून आलो तरी मोदींची हात बळकट करणार आणि लोखंडे देखील त्यांचीच उमेदवार. पक्षानुसार पक्षनिष्ठा. बहुजन वंचित आघाडी. वंचित आघाडी. बहुजन वंचित आघाडी. वंचित. आम्ही बहिष्कारच टाकणार आहे. मतदानच करणार नाही? करणारच नाही. काय पण नोटो नोट नाही ना. नोटो बस. वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी. वंचित. आम्हाला मोदी नाही पाहिजे ना गांधी नाही पाहिजे. आता वंचित बहुजन आघाडी. वंचित. वाकचौरे. अपक्ष. आता नोटा समजायचा. नोटो. नोटो की नोटा? आता नोटा समजायचा. वंचित बहुजन. नोटा. नोटो. पाठीमागे वंचित बहुजन आघाडी. बाग बोलायचं कोणाला? ठीक आहे, आपण या सर्व तरुणांच्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया देखील आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या ज्या मुख्य समस्या आहेत या भागातल्या पाण्याच्या सर्वात जास्त महत्त्वाची त्यांची समस्या आहे ती देखील सुटली पाहिजे. निळवंडेचं कॅनॉलचं पाणी ते पण पाणी तुम्हाला मिळालं पाहिजे. असे अनेक लढे अनेक दिवसापासून या ठिकाणचे सुरू आहेत. त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं जे काही आता स्थायी संस्थान आहे त्याचप्रमाणे या बाजूला देखील विमानतळ आहे. नोकऱ्यांच्या देखील अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न देखील आहेत. खासदार उमेदवारांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं, मात्र ते देखील आलेले नाही. समस्या देखील सोडवल्या नाहीत. अजून या आता मतदान मागण्यासाठी या गावांकडे मताचा जबाब मागण्यासाठी उमेदवार यांच्यापर्यंत येणार आहेत. मात्र यांच्याकडून आता त्यांना काय होणार आहे, मतदानामधून कशी मतदान करणार आहेत हे येणारा काळच सांगणार आहे. आपण इथंच थांबते. पुन्हा भेटूया नवीन गावामध्ये. धन्यवाद.